जर 24 तासामध्ये वाल्मिक कराड हे सरेंडर झाले नाहीत तर पोलिसांची पुढची रणनीती काय असेल? पोलिसांशी काही बोलणं झालं तुमचं? खरं तर पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवून आहोत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलीस या संदर्भातली माहिती देण्यामध्ये थोडंसं टाळाटाळ करत असल्याचं सुद्धा समोर येतंय. त्याचं कारण असं आहे की प्रकरण सेन्सिटिव्ह आहे आणि हे तिन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीये, त्यामुळे सुद्धा माहिती उपलब्ध होत नाहीये. मात्र जर का वाल्मिक कराड 24 तासाच्या आत सरेंडर नाही झाले तर कदाचित आणखी तपासाचा वेग जो आहे तो वाढवला जाऊ शकतो. जसं की सीआयडी कडून 9 पथकाद्वारे 150 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरात सुद्धा वाल्मिक कराड आणि इतर 3 आरोपींचा शोध घेतला जाऊ शकतो आणि कसोशीने वाल्मिक कराड यांना अटक करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात किंवा वाल्मिक कराड यांचे जे इतर नातेवाईक आहेत, जर वाल्मिक कराड सापडले नाहीत, ते सरेंडर झाले नाहीत, तर त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा अर्थात त्यांची पत्नी असतील, मुलं असतील किंवा इतर जवळचे नातेवाईक आहेत त्यांची सुद्धा बँक खाती जी आहे ती गोठवण्याची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून आणि त्याचबरोबर महसूल विभागाकडून केली जाऊ शकते. त्यामुळे वाल्मिक कराड हे सरेंडर होतील का हा प्रश्न आहे. मात्र 24 तासाच्या आत वाल्मिक कराड जर सरेंडर नाही झाले तर कदाचित त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा संपत्ती गोठवली जाऊ शकते. दत्ता, गेल्या काही दिवसांपासून